हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू डिजिटल प्लॅटफॉर्म ऑफ स्टार क्लासेस. आणि आपण शिकूया रेस्पिरेशन मधले ते कॅल्क्युलेशन्स एटीपी, CO2 आणि ऑक्सिजनचे, जे मुलांना नीट ॲस्पिरंटना खूप कन्फ्यूज करतात. नेहमी न्यूमेरिकल येताना हे चुकतात. लक्ष द्या, खूप मोजक्या मिनिटात आपण हे समजूया. बघा, ओव्हरऑल रेस्पिरेशनची रिॲक्शन आपल्याला माहितच आहे. फक्त आपल्याला कॅल्क्युलेशन बघायचे की रेस्पिरेशन मध्ये कुठं हे 6O2 युटिलाइज होतील, 6CO2 कसे रिलीज होतील, कसे 6 वॉटर रिलीज होतील आणि 38 ATP कसे बनतील. तर सर्वात पहिली जी स्टेप होणार ती होणार ग्लायकोलायसिस. ग्लायकोलायसिस मध्ये ग्लुकोज युटिलाइज झालेला आहे, पण एकही ऑक्सिजन युटिलाइज होणार नाही. 0 ऑक्सिजन युटिलाइज झाला. एकही CO2 ग्लायकोलायसिस मध्ये रिलीज होणार नाही आणि एकही वॉटर या ठिकाणी बनणार नाही ग्लायकोलायसिस मध्ये. पण इथं ATP बनणार. 38 पैकी 8 ATP हे ग्लायकोलायसिस मध्ये बनतात. त्या 8 ATP पैकी SLP मध्ये सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन मध्ये म्हणजे डायरेक्ट ATP सिंथेसिस असते 2, आणि जे 6 ATP आहे ते बनणार 2 NADH2 मॉलिक्युलनी, जे जाणार ETS च्या थ्रू. असे टोटल 8 ATP जनरेट होणार व्हाया ग्लायकोलायसिस. सेकंड स्टेप, लिंक रिॲक्शन. लिंक रिॲक्शन म्हणजे पुन्हा तेच ग्लुकोज युटिलाइज झालेला आहे, पण एकही ऑक्सिजन या ठिकाणी युटिलाइज झालेला नाही अजून. पण CO2 या ठिकाणी 6 पैकी 2 CO2 रिलीज होतील. नेक्स्ट वन, एकही वॉटर अजूनही लिंक रिॲक्शन मध्ये रिलीज झालेला नाहीये, पण या ठिकाणी लिंक रिॲक्शन मध्ये बनतील 6 ATP. 6 ATP कसे, तर 6 ATP बनणार ETS च्या थ्रू, कारण लिंक रिॲक्शन मध्ये 2 NADH2 तयार होतात. ते 2 NADH2 ETS च्या थ्रू देणार 6 ATP. नेक्स्ट स्टेप, अति महत्वाची, क्रेब सायकल. पुन्हा क्रेब सायकलचे 2 टन या ठिकाणी ग्लुकोज युटिलाइज झालेला आहे. या ठिकाणी एकही ऑक्सिजन युटिलाइज होणार नाही. या उलट जे 6 वॉटर मॉलिक्यूल आपल्याला बनवायचे आहे त्या विरोधात इथं 6 वॉटर मॉलिक्यूल युटिलाइज झालेले. मग लक्ष द्या बाळांनो, या ठिकाणी आपल्याला आता 6 नाही टोटल 12 वॉटर मॉलिक्यूल जनरेट करावं लागते. ते कसे बघूया. नेक्स्ट वन, 6 पैकी 4 CO2 क्रेब सायकल मधून रिलीज होतील. एकही वॉटर अजूनही रिलीज झालेला नाहीये, पण 38 पैकी उरलेले सर्व 24 ATP हे क्रेब सायकल मध्ये जनरेट होतील. कसे, तर SLP मध्ये 2 GTP म्हणजे जे 2 ATP तयार करतील, आणि बाकीचे 6 NADH2 18 ATP तयार करतील, आणि 2 FADH2 4 ATP तयार करतील. ओव्हरऑल कॅल्क्युलेशन आहे 24 ATP. अशा रीतीनं या तिन्ही स्टेपच्या नंतर आपल्याला हे तर रिलीज झालं की ग्लुकोज युटिलाइज झालेला आहे, 6 CO2 बनलेले आहे, आणि 38 ATP सुद्धा तयार झालेला आहे. पण 2 प्रश्नाची उत्तरं अजूनही मिळालेली नाही. ती कोणती, की हे 6 ऑक्सिजन रेस्पिरेशन मध्ये अखेर कुठं युटिलाइज होणार आहे, आणि हे जे 6 आणि प्लस 6 असे 12 वॉटर मॉलिक्यूल आपल्याला कसे जनरेट होतील, याचं उत्तर मिळेल बघा. नेक्स्ट स्टेप आणि महत्वाची स्टेप, दॅट इज ETS. बघा, एक लक्षात असू द्या पण नेहमीसाठी, एक ETS NADH2 चे असो की FADH2 चे असो, प्रत्येक एक ETS मध्ये हाफ ऑक्सिजन जो असतो हा युटिलाइज होतो, आणि एक वॉटर जो असतो तो रिलीज होतो. एका ETS मध्ये हाफ ऑक्सिजन युटिलाइज होतो आणि एक वॉटर रिलीज होतो. जर असं आहे तर बघा, ग्लायकोलायसिस मध्ये 2 NADH2 म्हणजे 2 ETS, 2 ETS म्हणजे एक ऑक्सिजन युटिलाइज होईल आणि 2 वॉटर रिलीज होतील. लिंक रिॲक्शन मध्ये सुद्धा 2 NADH2 आहे. 2 NADH2 म्हणजे 2 ETS, आणि 2 ETS बनवून युटिलाइज करतील एक ऑक्सिजन आणि 2 वॉटर रिलीज होतील. क्रेब सायकल मध्ये टोटल 6 NADH2 आहे. 6 NADH2 म्हणजे 6 ETS, ज्यामध्ये 3 ऑक्सिजन युटिलाइज होतील आणि 6 वॉटर रिलीज होतील. पुन्हा क्रेब सायकल मध्ये 2 FADH2 तयार झालेले आहे. ते 2 ETS शो करतील, एक ऑक्सिजन रिलीज युटिलाइज करतील आणि 2 वॉटर रिलीज करतील. बघा, आपल्याला जे हवं ते मिळालं का? हो, आपल्याला टोटल 6 ऑक्सिजन युटिलाइज करायचे होते, युटिलाइज झाले. ETS ने उत्तर दिलं. आपल्याला टोटल 12 वॉटर मॉलिक्यूल 12 वॉटर मॉलिक्यूल रिलीज करायचे होते, झाले. कसे झाले, हे आहे उत्तर ETS चं. फक्त अगदी सोप्या रीतीनं हे टेबल लक्षात असू द्या. तुम्हाला रेस्पिरेशनचं कोणताही न्यूमेरिकल आणि तसा अप्रोच असलेला क्वेश्चन अवघड जाणार नाही. धन्यवाद.